एवढी मोठी चूक करता करता वाचले ना मी. आवळ्याच्या बिया काहीच कामाच्या नाही असं समजून ना मी फेकून देत होते. पण मला जेव्हा कळालं ना तेव्हा मला खूप याचा पस्तावा झाला. बाजारामध्ये ह्याची किंमत आहे, म्हणजे बाजारामध्ये हे विकायला सुद्धा आहे. ह्याची किंमत आहे 6,000 रुपये किलोपेक्षा जास्त किमतीचं ह्याला विकलं जातं. तर ह्या बियाणा जास्त करून औषध बनवणारे कंपनी खूप ह्याचा उपयोग, ते लोक हे खूप किमतीने ह्याला विकत घेतात. ज्या पण लोकांना पोट साफ होत नाही किंवा कब्ज तसंच अपचन, त्वचा किंवा केसांच्या समस्यावर औषध तयार केलं जातं. तर तसंच काही औषध आपण आज तयार करणार आहोत. कमी साहित्यात, न केमिकल वापरता, घरच्या घरी घरच्या पद्धतीने सोप्यातली सोपी पद्धत वापरून कसं बनवायचं ते आज मी संपूर्ण व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास एक लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चला तर मग बघूया. तर मी इथे 1 किलो आवळा घेणार आहे. तर इथे आवळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर हे आवळा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मग त्याला स्वच्छ कपड्याने त्याला पुसून घ्यायचं आहे. मग अशा किसणीने आपला आवळा किसून घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे मी सगळे आवळे अशा प्रकारे किसून घेणार आहे. तर बघा इथं आपले आवळे सगळे एकसारखे किसून झालेले आहेत. आता आपण हे सुकवून घेऊया. तर मी साधारण 1 ते 2 दिवस घरामध्ये फॅन खाली ह्याला सुकवणार आहे. त्याच्यानंतर 2 दिवसाचं कडकडीने त्याला उन्हामध्ये सुकवून देणार आहे. आता ह्या ज्या आवळ्याच्या बिया आहेत ना, ते आवळ्यापेक्षा जास्त हेल्दी आहे आणि तेवढंच ताकदवान सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही ह्याला अजिबात फेकून देऊ नका. तर ह्या बिया पण आपल्याला 2 ते 3 दिवस कडकडीचं ऊन दाखवून घ्यायचं आहे. मस्तपैकी ह्या बियांना सुद्धा 3 दिवस आपण वाळवून घ्यायचं आहे. तर बघा 3 दिवस छानस ह्याला उन्हामध्ये आवळा आणि आवळ्याच्या बिया आपण सुकून घेतलेल्या आहेत. मस्त अशी कडकडीने सुकलेल्या आहेत. तर आता आपण ह्याचं पोट साफ होण्याचं औषध बनवणार आहोत. जर कुणाला कफ किंवा अपचन होत असेल ना, तर ह्या औषधाने ते मुळापासून दूर होण्यास मदत होते. तर आता आपण ह्या आवळ्याला वाटून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आवळा काढणार आहे आणि जेवढं शक्य असेल ना तेवढं पावडर फॉर्म मध्ये आपल्याला त्याला वाटून घ्यायचं आहे. या प्रकारे मस्तपैकी आपल्याला बारीकसर पावडर वाटून घ्यायचं आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी ची भरपूरपणे मात्रा असते, त्यामुळे तुमच्या लिव्हरचा पण डिटॉक्स करण्यास खूप मदत होते. तसंच कुठला पदार्थ खाल्ल्याने विषबाधा पण होते ना, ते सुद्धा बाहेर काढण्यामध्ये मदत होते. तर हे औषध ना तुम्ही एकदा नक्की घेऊन बघा. जर का तुमचं पोट साफ करायचं असेल ना, तर तुम्ही हे सकाळी 1 चम्मच कोमट पाण्यामध्ये घ्यायचं आहे. विश्वास ठेवा, तुम्ही फक्त हे ना 1 महिना घ्या. गॅरंटी घेऊन सांगते, कब्ज, अपचन, पोट आणि जे पण काही तुमचं दुखणं असेल ना, ते मुळापासून दूर होण्यास तुम्हाला मदत होईल. फक्त तुम्ही 1 महिना करून बघा आणि रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये अर्धा चम्मच टाकून ह्याला पिऊन घ्यायचं आहे. फक्त 1 महिना करा आणि चमत्कार बघा. अशा प्रकारे आपण एक औषध तयार केलेलं आहे. आता आपण या बियांचं औषध तयार करूया. तर बघा आवळ्याच्या बिया मस्तपैकी 2 ते 3 दिवस पूर्णपणे सुकलेले आहेत आणि एकदम कडकडीत कठीण झालेलं आहे. तर आता आपण ह्यातल्या बिया काढून घ्यायचा आहे. तर एक वरवंटा घ्यायचा आहे आणि हलकाशा दाब देऊन आपल्याला हे बी फोडून घ्यायचे आहे. तर फोडलं की ह्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे बिया आहेत. तर ह्या बिया ना खूप महाग भेटतात मार्केटमध्ये. या बियांपासून ना क्रीम सुद्धा तयार केली जाते. याचा सुद्धा खूप फायदा असतो. जसं की केस गळत आहे किंवा दाट नाहीत, केस पांढरे झाले, तसंच चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठी, त्वचाचे बऱ्याच समस्यांसाठी या बियांचा वापर केला जातो आणि तसंच त्याचं तेलही बनवलं जातं. जर तुम्ही कमेंट करून सांगाल यावर व्हिडिओ बनवाल तर मी बनवून नक्की टाकेल. तर ह्या बियांना आपण वाटून घ्यायचं आहे आणि जर डोळ्याखाली काळे डाग असतील तर हे काही दिवस वापरल्याने ते दूर होण्यास मदत होईल. आणि ज्या साली आहेत ना ते पण आपण वापरणार आहोत. त्याला अजिबात फेकून देणार नाही. जर तुम्हाला डाग किंवा खाज वगैरे होत असेल ना तर ते यानी दूर होतात. तर ह्या बिया साली सकट आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक पावडर वाटून घ्यायची आहे. जितकी पण आपल्याला शक्य होईल ना तेवढे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. जिथे पण आपल्याला डाग किंवा खाज वगैरे येत असेल ना, मग ह्या पावडर मध्ये ना थोडंसं खोबरेल तेल वापरून ह्याला चांगलं मिक्स करायचं आणि ज्या ठिकाणी आपल्याला खाज डाग वगैरे असेल ना त्या ठिकाणी लावायचं आहे. लावलात ना तुम्हाला काही दिवसातच त्याचा फरक दिसेल. अगदी 3 ते 4 दिवसातच तुम्हाला ह्याचा फायदा दिसून येईल. आणि ज्या पण लोकांना किडनी समस्या असतील किंवा किडनी मध्ये स्टोन असेल तर ते सुद्धा या पावडरने दूर होईल. तर काय करायचं, कोमट पाण्यामध्ये आपल्याला साधारण 1 चम्मच घ्यायचा
आहे थोडस हलकं गरम करायचं, मिक्स करून ते पिऊन घ्यायचं आहे. तर हे तुम्ही गरम पाण्यातनं जर पिलात ना तर तुम्हाला 1 महिन्यातच कळून येईल की आपण ह्या पाण्याने आपल्याला किडनी स्टोन पडण्यास मदत होते. हा व्हिडिओ तुम्हाला जेवढा शेअर करता येईल ना तेवढा शेअर करा, म्हणजे की ज्यांना पण पोटाच्या समस्या असतील त्यांना हा खूप मदतीचा व्हिडिओ होईल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग पुन्हा भेटूया छान छान हेल्दी, टेस्टी, इझी रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल मध्ये.